चंद्रपूर भाजपमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आणि त्याला कारण ठरलंय नागपुरामध्ये काल झालेल्या बैठकीचं। या बैठकीमध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामध्ये उमेदवारांच्या नावावरून वाद झाला आणि याच वादावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा संतापल्याची माहिती आहे। काल नागपुरात भाजपची एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती। चंद्रपुरातले जे काही मुद्दे होते त्याच्यावरती प्रकाश टाकणारी ही बैठक होती। अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आले। जोरगेवार आणि मुनगंटीवारांच्या वादाचा मुद्दा कळीचा ठरला। त्याच्यानंतर या दोघांचे उमेदवार रिंगणामध्ये उतरायचे होते। या दोघांच्या उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार होतं, त्याच्यावरती सुद्धा वाद झाला आणि या सगळ्या वादाला कंटाळून शेवटी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा संताप व्यक्त केला। त्यामुळे चंद्रपूर भाजपमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेला आहे। हाच वाद कुठेतरी शमवण्यासाठी नागपुरात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत आहे। तेजस, एकीकडे बावनकुळे म्हणतात की बैठक अतिशय यशस्वी ठरली, कोणतेही वाद बैठकीमध्ये झालेले नाहीत, मात्र आता अशी माहिती येते की नागपुरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा वाद झालाय जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवारांच्या मुद्द्यावरून। काय माहिती आहे? नक्कीच काल जे आहे दुसऱ्यांदा बैठक जे आहे ते नागपूरच्या विभागीय कार्यालयात पार पडली। या बैठकीमध्ये बघितलं असेल तर उपेंद्र कुटेकर जे भाजपचे संघटन मंत्री आहेत, चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, यासोबत जर बघितलं असेल तर चंद्रपूरचे दिग्गज तीनही नेते या बैठकीला उपस्थित होते। अंताराई ऐर असतील, किशोर जोरगेवार असतील, सुधीर मुनगंटीवार होते। यामध्ये जर बघितलं असेल तर 66 जे प्रभाग आहेत चंद्रपूरचे, त्या प्रभागावर जे चर्चा करण्यात आली, तीनही दिग्गज नेत्यांनी जे आहेत आपल्या आपल्या समर्थकांचे, कार्यकर्त्यांचे नाव जे आहेत ते बावनकुळे समोर आणि उपेंद्र कुटेकर समोर ठेवले आणि त्या संदर्भात जर बघितलं त्या संपूर्ण वादात पुन्हा एकदा या संदर्भात यादीनुसार जे आहे ते वाद पेटला। कारण की प्रत्येकाला आपला कार्यकर्ता किंवा उमेदवार जे आहे ते इच्छुक ठेवण्याचे त्या प्रभागासाठी जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते लढत पाहायला मिळाली। त्यामुळे या सगळ्या याच्यावर जे आहे ते वाद पाहायला मिळाला। सुधीर मुनगंटीवार यांनी जे 4 निकष पक्षासमोर ठेवले होते, सर्वेक्षणानुसार जे आहे ते उमेदवारी दिली पाहिजे, त्यासोबत राजकीय नेत्याच्या मुलाला ही उमेदवारी द्यायला नको, त्यासोबत एका घरामधनं फक्त एकालाच उमेदवारी द्यायला पाहिजे, असे जे 4 निकष जे सुधीर मुनगंटीवार यांनी ठेवले होते त्या निकषावर या संदर्भात चर्चा झाली। आणि ज्यावेळी त्यांनी यादी पक्षश्रेष्ठीसमोर ठेवली त्यावेळेस जे बघितलं असेल तर भाजप शहर अध्यक्ष सुभाष मुनगंटीवार व किशोर जोरगेवार यांच्यात ज्या संदर्भात वाद पेटला आणि याच्यात जे आहे ते पुन्हा एकदा वाद जेव्हा उकाळून आला, यावेळी चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी या संपूर्ण समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र हे समजूत जे आहे ते निष्फळ ठरल्याचे कालच्या बैठकीत जे सामोरे आल्याचे चित्र दिसते। आपण जर बघितलं असेल तर सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते सुद्धा काल नागपुरातील पॉटर सेंटर पॉईंट मध्ये थांबले होते, तर किशोर जोरगेवार यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात नागपुरातील विभागीय कार्यालयात थांबले होते। त्यामुळे हे दोन्ही कार्यकर्त्यांची गर्दी सध्या काल जे आहे ते नागपूरच्या भाजप कार्यालयासमोर नक्कीच तेजस, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या चंद्रपूर भाजपमधला वाद आता शमतो का आणि ह्याच्यावरती काय तोडगा निघतो अखेर, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या माहिती संदर्भात।